नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे REC लिमिटेड. तर मित्रांनो, REC लिमिटेड बोर्ड डिक्लेअर ₹3.60 ॲज फोर्थ इंट्रीम डिव्हिडंड चेक रेकॉर्ड डेट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आज PSU कंपनी REC लिमिटेडने ₹3.60चा इंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 26 मार्च 2025. चला आता बोलूया अजून एका PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे NBCC इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड सेल्स 1046 रेसिडेन्शियल युनिट्स ॲट एस्पायर सेंचुरियन पार्क नोएडा फॉर ₹2353 करोड वाया ऑक्शन. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडने एस्पायर सेंचुरियन पार्क नोएडा येथे 1046 रेसिडेन्शियल युनिट्स सेल केले ऑक्शनच्या थ्रू, ज्याची व्हॅल्यू आहे 2,353 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला NBCC इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड शेअर लाईकली टू बी अ निफ्टी 50 कॉन्स्टिट्यूट फ्रॉम सप्टेंबर, नुवामा अल्टरनेटिव्ह सेज. तर मित्रांनो, नुवामा अल्टरनेटिव्हने असे म्हटले की याला अशी शक्यता आहे की इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड निफ्टी 50मध्ये ॲड होऊ शकते सप्टेंबर महिन्यापासून, असे याला शक्यता आहे. आणि मित्रांनो, ही तर एक शक्यता आहे, परंतु मित्रांनो, एक कन्फर्म न्यूज म्हणजे 28 मार्च 2025 पासून निफ्टी 50मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि झोमॅटो लिमिटेड ॲड होणार आहे 28 मार्च 2025 पासून. आणि निफ्टी 50मधून 28 मार्च 2025 पासून BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड बाहेर होणार आहे 28 मार्च 2025 पासून. आणि मित्रांनो, कोणतीही कंपनी जेव्हा पण निफ्टी 50मध्ये ॲड होते, ही त्या कंपनीसाठी जबरदस्त गुड न्यूज असते. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल, जिच्या नावावर आपल्या इंडियाचा सर्वात मोठा IPOचा रेकॉर्ड आहे, आणि त्या कंपनीचे नाव आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेड टू हाईक कार प्राइजेस बाय अप टू 3% फ्रॉम एप्रिल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले घोषणा केली मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने की आम्ही एप्रिलपासून आमच्या व्हेकलवर 4% प्राइजेस हाईक करत आहोत. त्यानंतर टाटा मोटर्सकडून अपडेट आली की आम्ही आमच्या कमर्शियल व्हेकलचे प्राइस एप्रिलपासून 2% वाढवत आहे. आणि मित्रांनो, आता हुंडई मोटर इंडिया लिमिटेडकडून अपडेट आली आहे की आम्ही एप्रिलपासून आमच्या कारचे प्राइजेस 3% हाईक म्हणजे वाढवत आहे. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड गेन्स ऑन ₹272 करोड फंडिंग फॉर गुजरात पॉवर प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडला गुजरात पॉवर प्रोजेक्टसाठी 272 कोटी रुपयांची फंडिंग म्हणजे लोन मिळालं आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला मित्रांनो, आता आपण 3 अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत,
ज्या कंपनीच्या प्रमोटर्सनेच त्या कंपनीचे शेअर बाय केले आहे. आणि मित्रांनो, जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर त्या कंपनीचे शेअर बाय करतात तेव्हा इन्व्हेस्टर्सचा कॉन्फिडन्स जबरदस्तपणे इन्क्रीज होतो. तर चला बघूया या अपडेटला. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली कंपनी आहे गीके वायर्स लिमिटेड. तर मित्रांनो, गीके वायर्स लिमिटेडचे प्रमोटरने ज्यांचे नाव आहे मिस्टर घनश्याम दास यांनी 17 मार्च 2025ला या कंपनीचे 9,598 इक्विटी शेअर 7,38,726 रुपयांमध्ये विकत घेतले आहे. आणि मित्रांनो, आता गीके वायर्स लिमिटेडमध्ये याच्या प्रमोटर मिस्टर घनश्याम दासची होल्डिंग 7.255% इन्क्रीज होऊन झाली आहे. या ॲक्विजिशननंतर 7.274%. चला आता बोलूया दुसऱ्या कंपनीबद्दल. तर मित्रांनो, दुसऱ्या कंपनीचे नाव आहे विफिन सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो, विफिन सोल्युशन्स लिमिटेडचे प्रमोटर्स मिस्टर राजा डेबनाथ आणि मिस्टर गौतम उदानी यांनी विफिन सोल्युशन्स लिमिटेडचे 7,200 इक्विटी शेअर 22,15,660 रुपयांमध्ये ॲक्वायर केली 18 मार्च 2025ला. आणि मित्रांनो, आता विफिन सोल्युशन्स लिमिटेडमध्ये यांची होल्डिंग 36.97%ने इन्क्रीज होऊन झाली आहे 37%. चला आता बोलूया तिसऱ्या कंपनीबद्दल. तर मित्रांनो, तिसऱ्या कंपनीचे नाव आहे यश ऑप्टिक्स अँड लेन्स लिमिटेड. तर मित्रांनो, यश ऑप्टिक्स अँड लेन्स लिमिटेडच्या प्रमोटर्स मिस्टर धर्मेंद्र मनहरलाल दोशी आणि मिस्टर तरुण मनहरलाल दोशी यांनी यश ऑप्टिक्स अँड लेन्स लिमिटेडचे टोटल 19,200 इक्विटी शेअर ॲक्वायर केले आहे 18 मार्च 2025ला. आणि मित्रांनो, यामधले प्रमोटर आणि होल टाईम डायरेक्टर मिस्टर धर्मेंद्र मनहरलाल दोशी यांनी 11,200 शेअर बाय केले आहे. आणि मित्रांनो, आता धर्मेंद्र मनहरलाल दोशी यांची यश ऑप्टिक्स अँड लेन्स लिमिटेडमध्ये हिस्सेदारी 21.7%ने इन्क्रीज होऊन झाली आहे 21.75%. आणि मित्रांनो, यश ऑप्टिक्स अँड लेन्स लिमिटेडचे प्रमोटर आणि मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर तरुण मनहरलाल दोशी यांनी यश ऑप्टिक्स अँड लेन्स लिमिटेडचे 8,000 शेअर बाय केले आहे. आणि मित्रांनो, आता यश ऑप्टिक्स अँड लेन्स लिमिटेडमध्ये मिस्टर तरुण मनहरलाल दोशी यांची होल्डिंग 21.99%ने इन्क्रीज होऊन 22.02% झाली आहे. आणि मित्रांनो, हे डील झाली आहे 18 मार्च 2025ला. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.